नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत भाजक्या पोह्याचा चिवडा. त्यासाठी प्रथम पोहे घेऊन ते चाळून घ्यावे लागतात. त्याच्यातले थोडेसे कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो. काळे वगैरे असतील तर ते निवडून काढायचे. चाळून झाल्यावर त्याच्यासाठी लागणारे साहित्य स्क्रीनवर आहेत, ते बघून. भाजके पोहे, हिरवी मिरची, डाळे, शेंगदाणे, कढीपत्ता, खोबरं, मसाला, धने, जिरे, बडीशोप, लाल मिरची, वाळवलेला कांदा, हिंग, पिठी साखर, हळद, मीठ आणि लसूण. कढईत तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आणि नंतर ते काढून पोह्यावर टाकायचे. तसेच डाळे पण तेलात तळून घ्यायचे आणि ते काढून पोह्यावर टाकायचे. खोबऱ्याचे काप पण असेच तळून घ्यायचे चॉकलेटी होईपर्यंत आणि ते काढून पोह्यावर टाकायचे. कढीपत्ता पण असाच कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आणि तो काढून पोह्यावरती टाकायचा. तसेच हिरवी मिरची पण कुरकुरीत होईपर्यंत तळायची आणि काढून ती पोह्यावर टाकायची. ठेचलेला लसूण पण असाच कुरकुरीत भाजायचा आणि तो पोह्यावरती टाकायचा. उरलेल्या तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची. नंतर गॅस बंद करून त्याच्यात चिवडा मसाला, हळद, तांबडं तिखट टाकून तो चिवड्यावरती टाकायचा. त्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि ते सगळं पूर्ण एकजीव करायचं. पूर्ण एकजीव झाल्यानंतर त्याच्यानंतर वरती पिठी साखर भुरभुरायची. मग हा झाला आपला चिवडा तयार.